सुरुवात करूयात आजच्या सेशनला. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण न्यू बॅच स्टार्ट करतोय. त्या बॅचचं नाव आहे डेटा अॅनालिटिक्स. डेटा अॅनालिटिक्स विथ AI. ओके, चला. तर सुरुवात करण्याच्या अगोदर आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहणार आहोत. व्हॉट इज डेटा अॅनालिटिक्स. नेमकी डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय, आणि डेटा अॅनालिटिक्स केल्यानंतर आपल्याला कोणकोणते या ठिकाणी जॉब रोल्स वगैरे या ठिकाणी भेटत असतात पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन घेऊया. तर जी काय तुम्ही ट्रेनिंग घेताय ती ट्रेनिंग घेतायत LTH IT सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या सॉफ्टवेअर कंपनीच्या अंतर्गत ट्रेनिंग घेतायत. मी प्रमोद नीळ, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ LTH IT सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि आपण या ठिकाणी आजपासून एक न्यू बॅच स्टार्ट करतोय. त्या बॅचचं नाव आहे डेटा अॅनालिटिक्स. तर सगळ्यात पहिला प्रश्न की व्हॉट इज डेटा अॅनालिटिक्स. डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय. तर लक्षात घ्या की जे मोठमोठाले बिझनेस आहेत, जसे की जिओ असेल, VI असेल, त्यानंतर तुमच्या ठिकाणी रिलायन्स आहे, त्यानंतर तुमच्या ठिकाणी बिग बाजार आहे, डी मार्ट आहे, अशा मोठमोठ्या बिझनेस मध्ये जर त्या बिझनेसला ग्रोथ करायची असेल, त्या बिझनेसला जर समजा इम्प्रूव्ह करायचं असेल, त्यांचा सेल्स वाढवायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांना आहे डेटा अॅनालिटिक्स. म्हणजे ते काय करतात, जे काय आपला प्रिव्हियस डेटा आहे तो प्रिव्हियस डेटा चेक करून आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा आपल्याला आपल्या बिझनेससाठी कोणकोणत्या एक्स्ट्रा ऑफर्स असतील, कोणकोणते जास्त इफर्ट्स असतील, ते सगळं कशावरून समजतं आपल्याला, त्या डेटा अनालिसिस वरून समजतं पहा. ओके, तर आपण या ठिकाणी डीप मध्ये याला व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर बॅच सुरू करण्याच्या अगोदर आपण पाहतोय व्हॉट इज डेटा अनालिटिक्स. आता डेटा अनालिटिक्स म्हणजे काय की डेटा अनालिटिक्स इट इज अ प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे पहा. डेटा तपासणे, डेटा एक्झामिन करणे, त्यानंतर त्या डेटाचा पूर्ण विश्लेषण करून काय करायचं आपल्याला, पॅटर्न्स किंवा ट्रेंड्स तयार करायचे, आणि त्या ट्रेंड्सच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे, जे काय माहिती आहे किंवा जे काय या ठिकाणी आपला ट्रेंड्स पॅटर्न्स ओळखून त्यावर आपल्याला काय करायचंय, आपला बिझनेस ग्रो करायचा आहे. तर मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो, जेणेकरून डेटा अनालिटिक्स लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा. आता डेटा अनालिटिक्स कोर्स मध्ये आपल्याला करायचंय काय, तर डेटा अनालिटिक्स कोर्स मध्ये आपल्याला डॅशबोर्ड डिझाईन करायचे पहा. मी डायरेक्टली गुगलला जातोय आणि मी या ठिकाणी फक्त सर्च करतो पॉवर BI डॅशबोर्ड. तुम्ही पाहिलेले असतील पहा, मूवीज मध्ये, पिक्चर्स मध्ये तुम्ही असे पाहिलेले असतील पहा, ज्यावेळेस मोठमोठाले बिझनेस मध्ये त्यांची ऑफिस मीटिंग असते, त्यावेळेस मीटिंग मध्ये पहा ते अशा प्रकारे एक्सप्लेन वगैरे करतात. तुम्हाला इथे दिसेल पहा की ह्याला म्हणायचं डॅशबोर्ड, याला म्हणायचं डॅशबोर्ड. तर असे डॅशबोर्ड आपल्याला काय करायचे, तयार करायचे. असे डॅशबोर्ड काय करायचे आपल्याला, तयार करायचे. आणि हे जे काही डॅशबोर्ड आहेत ते डॅशबोर्ड आपल्याला अट्रॅक्टिव्ह करायचे. ओके, चला लक्षात घ्या की या डॅशबोर्ड वरून आपल्याला समजतं की आपला बिझनेस हा कुठपर्यंत आलेला आहे. आता आपण या ठिकाणी कोणताही घ्या, आपण या ठिकाणी कोणताही समजा, मी या ठिकाणी काय करतो, इथे सर्च करतो एक्झाम्पल एखादा डॅशबोर्ड, कोणताही डॅशबोर्ड घ्या. आता हा डॅशबोर्ड आपण घेऊयात. ह्या डॅशबोर्ड वर तुम्हाला ठिकाणी दिसत असेल पहा, इथे पहा टोटल एअर वाईज तुम्हाला ठिकाणी डेटा दिसतोय, मंथ वाईज डेटा दिसतोय, त्यानंतर किती तिकीट्स या ठिकाणी क्रिएट झाले, किती तिकीट्स क्लोज झाले, त्यानंतर आपल्या ठिकाणी किती पैसे आलेले आहेत, हे सर्व तुम्हाला या डॅशबोर्ड मध्ये दिसतं पहा. ह्या डॅशबोर्डच्या मदतीने तुम्हाला दिसतंय. तर तुम्हाला करायचंय काय की डॅशबोर्ड तुम्हाला डिझाईन करायचे. हे जे काही अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड आहेत ना, हे असे अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड तुम्हाला तयार करायचे. त्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात आणि मी परत एकदा तुम्हाला डेटा अनालिटिक्स कडे घेऊन जातो. पण डेटा अनालिटिक्स समजण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात, डीमार्ट. डीमार्टचे एक्झाम्पल घेऊयात. तर ऑनलाईनचे मेंबर्स सर्वांना माझा आवाज येतोय, एकदा क्लिअर करा. माझा आवाज, माझी स्क्रीन तुम्हाला प्रॉपर दिसतीये का. अगोदर आपण एक्झाम्पल समजून घेऊयात आणि त्यानंतर मग मी तुम्हाला डेटा अनालिटिक्स काय आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो पहा.
तर डीमार्ट सर्वांना माहिती असेल पहा. आता डीमार्ट हे पूर्ण भारतात आहे. पूर्ण भारतात या ठिकाणी डीमार्टच्या ब्रांचेस आहेत. अप्रॉक्सिमेटली नाही म्हटलं की 5,000 10,000 प्लस या ठिकाणी डीमार्टच्या काय आहेत ब्रांचेस आहेत पहा. ओके, म्हणजे नगरमध्ये ब्रांचेस आहेत, पुण्यामध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, सातारामध्ये आहेत, म्हणजे महाराष्ट्र तर आहेत, पण प्रत्येक राज्यामध्ये गुजरात असेल, चेन्नई असेल, त्यानंतर तुमच्या ठिकाणी एमपी, यूपी प्रत्येक राज्यामध्ये डीमार्टचे काय आहेत या ठिकाणी स्टोअर्स आहेत पहा. आता डीमार्ट वाल्यांना कसं समजतं की आपल्याला या ठिकाणी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कोणत्या ब्रांचमध्ये सेल आपला कमी झालेला आहे, कोणत्या ब्रांचमध्ये आपल्या ठिकाणी सेल वाढलेला आहे, किंवा कोणत्या ब्रांचमध्ये आपल्या ठिकाणी ऑफर देण्याची गरज आहे किंवा कोणत्या ब्रांचमध्ये आपल्याला ऑफर काढून देण्याची गरज आहे, हे कशावरून समजतं? ह्या डॅशबोर्ड वरून समजतं पहा. तर आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया डीमार्टचं. ओके, आता एक एक्झाम्पल मध्ये आपण घेऊयात पुणे ब्रांच. पुणेमध्ये या ठिकाणी डीमार्टचं काय या ठिकाणी ब्रांचेस आहेत पहा. म्हणजे खराडीमध्ये एक ब्रांच आहे, त्यानंतर हडपसरमध्ये एक ब्रांच आहे, स्वारगेटमध्ये एक ब्रांच आहे आणि कर्वेनगरमध्ये एक ब्रांच आहे. खूप ब्रांचेस आहेत, पण अप्रॉक्सिमेटली आपण 4 ब्रांचेस घेतल्यात. खराडी, हडपसर, स्वारगेट आणि कर्वेनगर अशा 4 ब्रांचेस आहेत पहा. आणि हा जो काही डेटा कलेक्ट होतोय, हा डेटा कलेक्ट करण्यासाठी प्रत्येक एक कंपनी काम करते पहा. आयटी कंपनी काम करते. प्रत्येक बिझनेस जर तुम्हाला हँडल करायचा असेल तर त्याच्यासाठी एक आयटी कंपनी काय करत असते, वर्क करत असते. समजा इथे XYZ कोणतीही कंपनी काम करत असेल. आता आपण म्हणूया की खराडी ब्रांच मध्ये जो काय सेल आहे किंवा जो काय दिवसभराचा जो काय डेटा कलेक्ट होतोय, तो डेटा कशामध्ये कलेक्ट होतोय? MySQL डेटाबेस मध्ये कनेक्ट होतोय. समजा तिथे टोटल सेल किती झालाय, टोटल प्रोडक्शन किती झालेलं आहे, टोटल माल किती आलाय, टोटल माल किती बाहेर गेलेला आहे, हे सर्व रेकॉर्ड कशामध्ये स्टोअर होत आहेत? MySQL मध्ये स्टोअर होत आहेत. दिवसभराचं जे काय आहे ते कशामध्ये आहे? MySQL मध्ये. समजा हडपसर ब्रांच मध्ये ऑल डेटा कशामध्ये स्टोअर होतोय? SQL सर्व्हर मध्ये. स्वारगेट मधला डेटा कशामध्ये स्टोअर करतायत? टेक्स्ट फाईल मध्ये स्टोअर करतायत. कर्वेनगरचा डेटा टोटल सेल्स कशामध्ये स्टोअर करतायत? एक्सेल फॉर्मॅट मध्ये. तुम्हाला याला काय म्हणायचंय? डेटा सोर्सेस. म्हणजे वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आपला काय करता येतो? डेटा मिळवता येतो. मग तुमचा डेटा हा MySQL मध्ये असू शकतो, एक्सेल मध्ये असू शकतो, टेक्स्ट मध्ये असू शकतो, इमेज मध्ये असू शकतो, PDF मध्ये असू शकतो, व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये असू शकतो. तर याला म्हणायचे डेटा सोर्सेस. ओके, आपण एक्झाम्पल पाहतोय डीमार्टचं. खराडीमध्ये जो काय डेटा स्टोअर होतोय तो MySQL मध्ये स्टोअर होतोय. हडपसर मध्ये जो डेटा स्टोअर होतोय तो SQL मध्ये स्टोअर होतोय. स्वारगेट ब्रांच मधला डेटा टेक्स्ट फाईल मध्ये स्टोअर होतोय आणि कर्वेनगर मधला डेटा हा एक्सेल फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतोय. पण हा सगळा डेटा मिळून जातो कुठे? हा सगळा डेटा मिळून जातो त्याच्या हेडक्वार्टरला. म्हणजे एक्झाम्पल करा की डीमार्टचं हेडक्वार्टर आहे समजा हैदराबादमध्ये. डीमार्टचं म्हणजे पूर्ण मेन हेडक्वार्टर कुठे आहे? हैदराबादमध्ये आहे, किंवा आपण म्हणूया की हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये जेवढे काही डीमार्टचे शॉप्स आहेत, हा सगळा डेटा कुठे जातो? हेडक्वार्टरला जातो पहा. म्हणजे थोडक्यात त्यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई. ओके, म्हणजे थोडक्यात डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा जातो. पण ऑटोमॅटिकली आता या ठिकाणी हा खूप मोठा बिझनेस आहे, खूप मोठ्या ब्रांचेस आहेत, खूप मोठ्या. आता प्रत्येक ब्रांचला या ठिकाणी इंडिव्हिज्युअल या ठिकाणी त्यांनी टाइम स्लॉट तयार करून दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, खराडी ब्रांचचा जो काय डेटा आहे तो डेटा समजा अप्रॉक्सिमेटली 8 वाजता जातो. म्हणजे ऑल डेटा, ऑल सेल झालेला डेटा कुठे जातो? 8 वाजता जाईल. हडपसरचा डेटा 8:05 जाईल. स्वारगेटचा डेटा 8:10 डेटा वेअर हाऊस मध्ये लोड होईल. कर्वेनगरचा डेटा 8:15 डेटा वेअर हाऊस मध्ये लोड होईल. म्हणजे प्रत्येक डेटा त्या ठिकाणी काय केलं आहे? टाइम स्लॉट तयार करून दिलेला आहे. पण टाइम स्लॉट म्हणजे तो इथे आपल्याला अपलोड नाही करायचा, इथे प्रोग्राम सेट करून ठेवलेला आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही तुमचा बिझनेस चालू आहे, पण ऑटोमॅटिकली तुमचा जो काय सेल्स आहे तो सेल तुमचा कुठे पाठवला जातो? डेटा वेअर हाऊस कडे पाठवला जातो पहा. इथे प्रोग्राम सेट करून ठेवलेला आहे तिथे. ओके, पण ज्या वेळेस तुमचा डेटा जातो तो डेटा तुमच्या वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मध्ये आहे. पण डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा हा एकाच प्रकारचा स्टोअर आहे. समजा एक्झाम्पल, डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा स्टोअर आहे तुमच्या MySQL च्या फॉर्मॅट मध्ये. मग हा डेटा तुमचा मिलियन ऑफ असू शकतो. मिलियन खूप मोठा डेटा असू शकतो पहा.
करोडोमध्ये या ठिकाणी डेटा असतो पहा, दररोजचा डेटा. पण हा डेटा स्टोअर कशामध्ये होतोय? हा डेटा स्टोअर होतोय तुमचा MySQLच्या फॉर्मॅटमध्ये. डेटा वेअर हाऊस म्हणजे जे काही हेडक्वार्टर आहे, हेडक्वार्टरमध्ये डेटा स्टोअर कोणत्या फॉर्मॅटमध्ये होतोय? MySQLच्या फॉर्मॅटमध्ये. पण ज्या वेळेस तुम्हाला डेटा तुम्ही मिळवताय, ज्या वेळेस तुम्ही डेटा मिळवताय, तो डेटा तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमधून मिळवताय, वेगवेगळे डेटा सोर्सेस आहेत. मग इथे काय होतं, की ज्या वेळेस तुम्ही तुमचा डेटा मिळवता, त्यावेळेस मध्ये इथे केली जाते ETL प्रोसेस. म्हणजे डेटा तुमचा डेटा वेअर हाऊस मध्ये जाण्याच्या अगोदर इथे प्रोसेस केली जाते. कोणती प्रोसेस? ETL प्रोसेस. ETL मीन्स एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड. एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड. डेटा एकत्र केला जातो, त्यावर या ठिकाणी ट्रान्सफॉर्म केला जातो. म्हणजे जशी की डेटा क्लीन करणे, डेटा फिल्टर करणे, डेटा मर्ज करणे, डेटा सॉर्ट करणे, डेटा व्हिज्युअलाइज करणे आणि ऑल सर्व डेटा काय झाला जातो तुमच्या टार्गेटेड सिस्टीम कडे पाठवला जातो. आपण हे डीप मध्ये पाहणार आहोत. ही जी काय ETL प्रोसेस आहे ना, हे आपण डीप मध्ये पाहणार आहोत. डेटा सोर्सेस काय असतात, ETL प्रोसेस काय असतं, डेटा वेअर हाऊस काय आहे, हे सर्व आपण डीप मध्ये समजून घेणार आहोत. आजचं सेशन फक्त इंट्रोडक्शन सेशन आहे पहा. आज मी बॅच स्टार्ट करणार नाहीये. आज फक्त आपल्याला जाणून घ्यायचंय व्हॉट इज डेटा अनालिटिक्स आणि नेमकी त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं. ओके, तर आजचं फक्त इंट्रोडक्शन सेशन आहे, फक्त ऑब्झर्व करा. ओके, मग काय केला जातो की हा सगळा डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅट मधला डेटा हा एकत्र केला जातो तुमच्या. कोण एकत्र करतो? एक्स्ट्रॅक्ट. आणि त्यामध्ये प्रोसेस केली जाते. त्यामध्ये तुमचा डेटा एकत्र केला जातो. त्यानंतर तुमच्या डेटावर समजा डेटा क्लीन करणे, डेटा ट्रान्सफॉर्म करणे, डेटा व्हॅलिडेशन करणे, डेटा मर्ज करणे, डेटा स्प्लिट करणे, ऍग्रीगेट करणे, डिराइव्ड करणे, असे वेगवेगळे प्रोसेस केली जाते. आणि प्रोसेस केल्यानंतर हा सगळा डेटा एका ठिकाणी कलेक्ट केला जातो. एक्झाम्पल समजा की MySQL म्हणजे हडप खराडी ब्रांचला या ठिकाणी दिवसभराचा सेल झालेला आहे समजा 10,000. हडपसरला सेल झालेला आहे 20,000. स्वारगेटला सेल झालेला आहे 15,000 आणि कर्वे नगरला सेल झालेला आहे समजा 30,000. आणि हा डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर आहे. हा डेटा काय केला जातो? एकत्र केला जातो. हा डेटा काय केला जातो? एकत्र केला जातो. पण एकत्र केल्यानंतर तो स्टोअर होतो अगोदर स्टेजिंग एरियामध्ये. डायरेक्टली डेटा वेअर हाऊस मध्ये लोड होत नाही. डेटा वेअर हाऊस मध्ये डायरेक्टली लोड होत नाही. डेटा एकत्र केल्यानंतर प्रोसेस केल्यानंतर तो डेटा स्टोअर कुठे होतो? स्टेजिंग एरिया. स्टेजिंग म्हणजे इथे टेम्पररी स्टोअर असतो डेटा. थोड्या काळासाठी या ठिकाणी डेटा काय असतो? स्टोअर असतो. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूयात की पुण्याचा या ठिकाणी स्टेजिंग एरिया आहे, साताराचा या ठिकाणी स्टेजिंग एरिया असेल, कोल्हापूरचा स्टेजिंग एरिया असेल, या ठिकाणी मुंबईचा स्टेजिंग एरिया असेल, असे स्टेजिंग एरिया असतात. प्रत्येक ब्रँच मधून डेटा ज्यावेळेस कलेक्ट होतो तो स्टेजिंग एरियामध्ये स्टोअर होतो. आणि त्यानंतर स्टेजिंग एरिया मधला डेटा थोड्या थोड्या काळाने, थोड्या थोड्या वेळेने कुठे लोड केला जातो? डेटा वेअर हाऊस मध्ये. एकाच वेळेस डेटा वेअर हाऊस मध्ये लोड होत नाही. त्याला टाइम स्लॉट दिलेला आहे की महाराष्ट्रामधला डेटा, गुजरात मधला डेटा, पंजाब मधला डेटा, UP मधला डेटा हा प्रत्येक अगोदर स्टेजिंग एरियामध्ये स्टोअर होतो आणि स्टेजिंग एरिया नंतर तो डेटा डेटा वेअर हाऊस मध्ये काय केला जातो? लोड केला जातो. याच्यासाठी आपलं खूप मोठी प्रोसेस आहे. हे वाटतंय तितके मी तुम्हाला क्लिअर करत सांगतोय. पण याच्यासाठी आपलं प्रोसेस करायची. साठी आपलं प्रोसेस करायची. म्हणजे ऑल डेटा आपला कुठे स्टोअर झालाय? डेटा वेअर हाऊस मध्ये स्टोअर झालाय. समजा इथे खराडीचा डेटा होता 10,000, हडपसरचा डेटा 20,000, स्वारगेटचा डेटा 15,000, कर्वेनगरचा डेटा 30,000. हा सगळा डेटा कुठे स्टोअर झाला? डेटा वेअर हाऊस मध्ये. म्हणजे थोडक्यात किती? 10 आणि 20 30, 30 आणि 30 60, 70, 75,000 डेटा तुमचा कुठे स्टोअर झाला? डेटा वेअर हाऊस मध्ये स्टोअर झाला. आणि डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा स्टोअर आहे. एका टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर आहे. पण याच्यावरून आपण काय करतो या ठिकाणी? पॉवर BI चा यूज करून आपण डॅशबोर्ड तयार करतो. आपल्याकडे डेटा आलेला आहे. डेटा तुमचा कोणताही डेटा सोर्सेस मधून येऊ द्या. तो डेटा कलेक्ट करायचा आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचंय? डॅशबोर्ड तयार करायचे. असे डॅशबोर्ड तयार करायचे. आपल्याकडे डेटा येणार आहे आणि डेटाच्या आधारेच आपल्याला काय करायचे? डॅशबोर्ड तयार करायचे.
थोडक्यात आता आपण इथे समजूया की आपले सेल झाला खराडीमध्ये आपण या ठिकाणी पर डेचा सेल पाहतो. खराडीमध्ये हा सेल झाला, हडपसरमध्ये हा सेल आहे, स्वारगेटमध्ये हा सेल आहे आणि कर्वेनगरमध्ये हा सेल. तर आपल्याला चार्ट पाहून लगेच लक्षात येतंय की कोणत्या ब्रांचमध्ये सेल कमी झाला. यस, कर्वेनगरच्या ब्रांचमध्ये सेल कमी होतोय. मग तुम्ही या ठिकाणी सेल डे वाईज पाहू शकता, वीक वाईज पाहू शकता, मंथ वाईज पाहू शकता. ओके, समजा तुम्हाला इथे दिसेल पहा की त्यांचा जो काय सेल आहे जानेवारीमध्ये कुठे होता, फेब्रुवारीमध्ये सेल कुठे होता, मार्चमध्ये सेल कुठे होता, म्हणजे तुमचा सेल हळूहळू का होतोय, वाढतोय आणि अचानक कमी का होतोय. हे कशावरून समजतंय, या चार्ट वरून समजतंय, या पॅटर्न्स वरून आपल्याला समजतंय की आपण सध्या कुठे आहोत, आपली कंपनी सध्या किती प्रॉफिट मध्ये आहे, आपली कंपनी किती लॉस मध्ये आहे, पाठीमागच्या वर्षीचा या ठिकाणी आपला प्रॉफिट कुठे होता, या वर्षीचा सेल्स कुठे आहे, आपल्याला आपला प्रॉफिट मिळवायचा असेल तर आपल्याला अजून कोणते बदल करावे लागतील, हे आपल्याला या प्रोसेस वरून, या डॅशबोर्ड वरून आपल्याला समजतं पहा. ओके, तर ज्या वेळेस तुमचा डेटा मिळतो त्याच्यावर आपल्याला काय करायचे, डॅशबोर्ड तयार करायचे आणि यालाच म्हणायचंय डेटा अनालिटिक्स. काय म्हणायचंय, डेटा अनालिटिक्स. तर लक्षात घ्या, हा जो का आहे हा पार्ट आहे डेटा अनालिस्ट. डेटा अनालिस्ट याला काय म्हणायचंय, आणि पूर्ण ज्यावेळेस आपण पूर्ण प्रोसेस करतो या पूर्ण प्रोसेसला म्हणायचंय डेटा अनालिस्ट. डेटा अनालिस्ट हे सिंपल एक एक्झाम्पल झालंय, हे सिंपल एक एक्झाम्पल झालंय. आपण याला डीप मध्ये पाहणार आहोत पहा. ओके, तर एक्झाम्पल म्हणजे काय, आपण घेऊयात. समजा तुम्ही नगरमध्ये आहात आणि तुम्हाला काय करायचंय, उटीला जायचंय, उटीला फिरण्यासाठी जाताय. तुम्ही काय करतायत, मॅपवर सर्च करतायत उटी. ओके, उटी सर्च केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे रोड मॅप दिसतात पहा, वेगवेगळे रोड मॅप दिसतात की तुम्ही या ठिकाणी बँगलोरवरून जाऊ शकता, तुम्ही या ठिकाणी पुणेवरून जाऊ शकता, तुम्ही संभाजीनगर मधूनही जाऊ शकता, असे वेगवेगळे रूट तुम्हाला दिसतात. मग थोडक्यात काय की तुम्हाला चार्ट दिसतो, चार्ट पॅटर्न दिसतो. तुम्ही इथे पॅटर्नचा अभ्यास करता की सध्या पॅटर्न, आपण जर इथून गेलो इथे मला ट्रॅफिक लागेल, इथून जर गेलो तर इथून या ठिकाणी स्टे हॉटेल्स वगैरे कमी आहेत, इथून जर गेलो तर इथून मला लवकर मी पोहोचेल, असं तुम्ही काय करता, विचार करता. आणि विचार केल्यानंतर तुम्ही डिसिजन घेता, डिसिजन घेता. म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी पहा, आपल्याकडे सेल आलेला आहे, मग इथे काय आहे की कर्वे नगर मध्ये सेल झालेला आहे. मग ते विचार करणार की सेल का कमी होतोय, कशामुळे कमी होतोय, आपण कुठे कमी पडतोय, आपल्याकडे कमतरता काय आहे, आणि त्याच्यानंतर ते इथे काय करतात, एक निष्कर्ष काढतात किंवा एक डिसिजन करतात. काय की आता कर्वे नगरला काय आहे, ऑफर देण्याची गरज आहे. मग ते काय करतात, बाय वन गेट वन फ्री, 25% ऑफ, 50% ऑफ, असे ऑफर स्टार्ट करतात, जेणेकरून त्यांचा सेल्स हळूहळू काय होतो, वाढतो आणि परत पूर्वस्थित होतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्यांचा सेल वाढेल, ऑटोमॅटिकली ते काय करतात, त्या ब्रँडचा सेल कमी करतात. थोडक्यात त्यांनी काय केले, पाठीमागचा हिस्टॉरिकल डेटा तपासला, कुठे चुकतोय, त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, आणि त्या प्रयत्नामधून आपल्याला वेगवेगळे काय भेटलेले, निष्कर्ष भेटलेले. निष्कर्ष भेटल्यानंतर आपण त्याच्यावर एक डिसिजन घेतो, आणि डिसिजन घेतल्यानंतर आपण आपला बिझनेस ग्रोथ करू शकतो पहा. ओके, चला, तर डेटा अनालिटिक्सचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर किंवा डेटा अनालिटिक्स तुम्ही झाल्यानंतर तुम्ही कोणकोणते जॉब रोल्सला सर्च करू शकता. तुम्ही डेटा अनालिस्ट असताल, म्हणजे आफ्टर डेटा अनालिटिक्स, डेटा अनालिस्टच्या पोस्टसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही बिझनेस अनालिटिक्स या पोझिशनसाठी अप्लाय करू शकता. रिपोर्टिंग अनालिस्टसाठी अप्लाय करू शकता. ऑपरेशन्स अनालिटिक्स या पोझिशनसाठी अप्लाय करू शकता. अजून मार्केटिंग अनालिटिक्स या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर खूप साऱ्या पोझिशन्स आहेत पहा, मार्केटमध्ये खूप साऱ्या पोझिशन आहेत की तिथे तुम्ही जॉब रोल काय करू शकता, सर्च करू शकता पहा. ओके, आणि लक्षात घ्या, डेटा अनालिटिक्स कोर्स करण्यासाठी नॉन आय टी बॅकग्राऊंड मधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी कोर्स जॉईन करू शकता. असं नाहीये की डेटा अनालिटिक्सचा कोर्स शिकण्यासाठी तुमच्या या ठिकाणी कॉम्प्युटर बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही कॉम्प्युटर फील्ड मधलेच असणं गरजेचं आहे, नाही. तर जर तुम्ही नॉन आय टी बॅकग्राऊंड मधून असता
तुमच्याकडे कॉम्प्युटरचं काही जरी स्किल नसेल आणि तुम्हाला या ठिकाणी IT मध्ये जॉब करायचा आहे, तर डेटा अॅनालिटिक्स कोर्स हा खूप बेटर आहे आणि खूप फायद्याचा ठरेल पहा. ओके. आणि सध्या मार्केटमध्ये डेटा अॅनालिटिक्सवर खूप सारे जॉब्स आहेत पहा. खूप सारे जॉब्स आहेत. सरळ सरळ Googleला जा आणि इथे सर्च करा डेटा अॅनालिटिक्स जॉब रोल किंवा जॉब सर्च करा. जॉब सर्च करा. हे पहा. तुम्हाला इथे दिसेल पहा. मी या ठिकाणी Naukri.com वर या ठिकाणी जातो आणि चेक करा 29,200 किती आहेत? तुम्हाला इथे दिसतील पहा किती सध्या जॉब व्हॅकन्सीज वगैरे आहेत. हे पहा. डेटा अॅनालिस्ट म्हणून हे पहा. क्लायमेट डेटा अॅनालिस्ट, डेटा अॅनालिस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा. खूप सारे या ठिकाणी डेटा अॅनालिटिक्ससाठी या ठिकाणी व्हॅकन्सी वगैरे आहे पहा. ओके. आज तर सांगायचं एवढंच की डेटा अॅनालिटिक्स कोर्स करण्यासाठी तुम्ही जर नॉन IT बॅकग्राऊंड मधून जरी असताल तरी सुद्धा तुम्ही डेटा अॅनालिटिक्स करू शकता. फक्त याच्यामध्ये पहा की अदर जसे की फुल स्टॅक डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस असतील कॉम्प्युटर फील्डमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग कोडिंग थोडी जास्त लागते. पण डेटा अॅनालिटिक्स कोर्समध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग कोडिंग ही कमी लागते. लागत नाही असं नाहीये. तुम्हाला कोडिंग ही लागतेच. तुम्हाला कोडिंग ही लागतेच. पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कोडिंग या ठिकाणी कमी लागते. कोडिंग कमी लागतं. आता आपण डेटा अॅनालिटिक्सच्या कोर्समध्ये काय काय शिकणार आहोत? तर डेटा अॅनालिटिक्सच्या कोर्समध्ये सगळ्यात अगोदर शिकणार आहोत आपण पायथॉन प्रोग्रामिंग. कारण लक्षात घ्या, पायथॉन ही अशी लँग्वेज आहे, भविष्यात जर तुम्हाला AI असेल, मशीन लर्निंग असेल, डीप लर्निंग असेल, डेटा अॅनालिटिक्स असेल, डेटा सायन्स असेल, गेमिंग असेल, रोबोटिक्स असेल, ॲनिमेशन्स असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जायचं असेल तर पायथॉन तुम्हाला या ठिकाणी लागतं. आणि डेटा अॅनालिटिक्ससाठी आपल्याला पायथॉन खूप इम्पॉर्टंट आहे. विदाऊट पायथॉन या ठिकाणी आपण डॅशबोर्ड वगैरे किंवा डेटा अॅनालिटिक्समध्ये जे काय ETL प्रोसेस आहे, ETL प्रोसेस ती आपण करू शकत नाही. तर सगळ्यात अगोदर पायथॉन प्रोग्रामिंग, त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे MySQL डेटाबेस. कारण आपल्याला डेटा आणायचा आहे, डेटा स्टोअर करायचा आहे. डेटा कुठे स्टोअर करायचा आहे? त्यानंतर डेटा आपल्याला आणायचा आहे, डेटा मर्ज करायचा आहे, प्रोसेस करायचा आहे. त्यासाठी आपल्याला शिकायचं डेटा MySQL डेटाबेस. त्यानंतर इथे आपण पाहणार आहोत एक्सेल पाहणार आहोत. त्यानंतर इथे पायथॉनच्या लायब्ररीज आहेत, पायथॉनचे मॉड्यूल्स आहेत, जसे की NumPy, Pandas, Matplotlib, SkyPy असे पायथॉनचे मॉड्यूल्स आहेत पहा. ते मॉड्यूल्स तुम्हाला या ठिकाणी शिकायचे पहा, पायथॉनचे मॉड्यूल्स. त्यानंतर इथे आपण शिकणार आहोत पहा डेटा अॅनालिटिक्स. डेटा अॅनालिटिक्स इथे आपण पाहणार आहोत डेटा अॅनालिटिक्स आणि त्याच्यानंतर आपण इथे पाहणार आहोत पॉवर BI. पॉवर BI पाहतोय आणि पॉवर BI झाल्यानंतर इथे आपण घेणार आहोत प्रोजेक्ट्स. इथे आपण घेणार आहोत प्रोजेक्ट्स. पण प्रोजेक्ट्सच्या अगोदर या ठिकाणी एक महत्वाचा कन्सेप्ट आहे म्हणजे डॅक्स. डॅक्स खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जाता तर बहुतांश तुमच्याकडे जर डॅक्स असेल, आता डॅक्स म्हणजे काय की समजा ज्यावेळेस तुम्ही तुमची क्वेरी इथे रन करता, हा जो काय तुम्ही डीमार्ट तुमचा डेटा आलेला आहे, हा डेटा तुम्ही पॉवर BI मध्ये लोड करता, पॉवर BI डॅशबोर्ड मध्ये लोड करता. इथे तुम्हाला जवळजवळ 15 ते 20 लाईनची क्वेरी राईट करावी लागते पहा. पण डॅक्स मध्ये फॉर्म्युला आहे. डॅक्स म्हणजे काय? फॉर्म्युलेज आहेत पहा. पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला यूज करता तर 2 ते 3 लाईन्स मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा डेटा हा लोड करू शकता पहा. ओके. इथे डॅक्स खूप महत्वाचं आहे पहा. त्यानंतर आपण जाणार आहोत इथे प्रोजेक्ट्स. तर ओव्हरऑल आपला जो काय डेटा अॅनालिटिक्सचा जो काय कोर्स आहे, त्या डेटा अॅनालिटिक्सच्या कोर्समध्ये आपण या ठिकाणी पायथॉन, MySQL डेटाबेस, एक्सेल, पायथॉन मॉड्यूल्स, डेटा अॅनालिटिक्स, त्यानंतर पॉवर BI, डॅक्स, प्रोजेक्ट्स, त्यानंतर आपण इथे घेतोय AI. AI चे टूल्स आहेत पहा, की जे टूल्स यूज करून आपल्याला डेटा अॅनालिटिक्स मध्ये मदत कशी होईल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. चला, तर डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय की थोडक्यात थोडक्यात तुमचा कोणताही बिझनेस असू द्या, कोणताही ऑर्गनायझेशन असू द्या, मग तुमचं मार्केटिंग क्षेत्र असू द्या, एज्युकेशन क्षेत्र असू द्या, मेडिकल क्षेत्र असू द्या, तुमच्या ठिकाणी कोणतेही क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये डेटा अॅनालिटिक्सचा यूज केला जातो. ओके. परत एकदा सांगतो, डेटा अॅनालिटिक्स इट इज अ प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग, ऑर्गनायझिंग अँड इंटरप्रिटिंग डेटा. तर थोडक्यात काय
तुमचा डेटा तपासणे, डेटा व्यवस्थापन, डेटा व्यवस्थापन करणे, त्याचं विश्लेषण करायचंय आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे, मूल्यवान माहिती मिळून आपल्या पॅटर्न्स असतील, ट्रेंड्स असतील ते तयार करायचे. ओके. आता डेटा अनालिटिक्स मध्ये आपल्याला काय काय बघायचे, तर डेटा अनालिटिक्सचे टाइप्स आहेत पहा. डेटा अनालिटिक्सचे टाइप्स आहेत कोणकोणते, तर पहिला आहे तुमचा डेटा कलेक्शन. हे आपण नंतर पाहणार आहोत, हे आपण नंतर पाहणार आहोत. पहिला कंपोनेंट आहे तुमचा डेटा कलेक्शन. तुम्हाला डेटा एकत्र करायचे. तुमचा डेटा एकत्र म्हणजे वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून डेटा एकत्र करायचा आहे. एकत्र केल्यानंतर तुम्ही काय करता, डेटा क्लीन करणे. म्हणजे समजा MySQL मधला डेटा आहे, एक्सेल मधला डेटा आहे, Azure मधला डेटा आहे, तुमच्याकडे SQLite मधला डेटा आहे. हा डेटा तुमचा आलेला आहे, पण असं नाही की प्रत्येक डेटा तो क्लिअर आहे, प्रत्येक डेटा बरोबर आहे. काही याच्यामध्ये नेम चुकीचे असू शकतात, कॉलम कमी जास्त असू शकतात, काही याच्यामध्ये नेम तुमचे रिपीटेड झालेले असू शकतात. ज्या वेळेस तुम्ही डेटा एकत्र करता, एकत्र केल्यानंतर तो डेटा तुम्हाला एक क्लीन करायचा आहे. क्लीन करणे म्हणजे काय, ॲक्युरेट डेटा असेल, डुप्लिकेट डेटा असेल, मिसिंग डेटा असेल, तो सगळा डेटा तुम्हाला व्यवस्थित करायचा. हे सगळं शिकणार आहोत आपण. हे सगळं आपण शिकणार आहोत, फक्त इंट्रोडक्शन देतोय. डेटा क्लीन करणे आणि क्लीन केल्यानंतर तो डेटा ट्रान्सफॉर्म करणे. तो डेटा काय करणे, ट्रान्सफॉर्म करणे म्हणजे कन्वर्ट करायचा. समजा आलेला डेटा हा 10 वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आलेला आहे, मग तुम्हाला काय करायचा आहे, तो सगळा डेटा एकत्र करून एकाच डेटा सोर्स मध्ये काय करायचा, स्टोअर करायचा आहे. डेटा तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचा आणि ट्रान्सफॉर्म केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, विश्लेषण. म्हणजे थोडक्यात काय, पॅटर्न्स असतील, ट्रेंड्स असतील, आपण जे काय आता आपण पाहिले ते तयार करायचे. तयार करायचे म्हणजे काय, की थोडक्यात तुम्हाला डॅशबोर्ड तयार करायचे. तुमच्याकडे डेटा आलेला आहे, तो डेटा तुम्हाला काय करायचा, आता व्हिज्युअलाइज करायचा आहे, प्रेझेंट करायचा आहे, की त्याच्यावरून आपण पाहू शकतो, बघू शकतो आणि आपण आपल्या बिझनेसमध्ये कुठे आहोत, काय आहोत, कशामुळे झालंय, का होतंय आणि काय करावं लागेल, हे सगळं आपण त्या व्हिज्युअलायझेशन वरून पाहू शकतो पहा. म्हणजे आपण ग्राफ्स असतील, चार्ट्स असतील, हीट मॅप्स असतील, हे आपण पॉवर बीआयच्या मदतीने तयार करतो. डेटा व्हिज्युअलायझेशन. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज केल्यानंतर निष्कर्ष काढणे. समजा तुम्ही या ठिकाणी पॅटर्न्स तयार केला, की तुमच्या या ठिकाणी 2000 हा तुमचा 2024 मधला सेल, हा तुमचा 2025 मधला सेल, हा तुमचा 2026 मधला सेल. तुम्हाला इथे ग्राफ प्रेझेंट झाला, मग तुम्ही काय करता, त्याच्यावर निष्कर्ष काढता. अरे 2023-24 मध्ये सेल बरोबर होता, 25 मध्ये कमी होतोय, पण 26 मध्ये अचानकच कमी झाला. मग आपल्या या ठिकाणी सेल प्रोडक्शन का कमी होतंय, का कमी होतंय, तुम्ही त्याचा अंदाज काढता. अरे आपल्या ह्या चुकीमुळे किंवा आपण हे केल्यामुळे आपला काय होतोय, बिझनेस कमी होतोय. मग तुम्ही काय करता, त्यावर निष्कर्ष काढता, की आपण असं करूया, नाही नाही आपण असं नाही, आपण हे केल्यानंतर असं करूया. तर तुमच्याकडे वेगवेगळे तुम्ही विचार करता आणि विचार केल्यानंतर तुम्ही एक फायनल काय करता, डिसिजन घेता. चला आपल्याला आपल्या बिझनेस वाढीसाठी हे डिसिजन योग्य आहे आणि तुम्ही फायनली काय करता, डिसिजन घेता. तर डेटा अनालिटिक्सच्या याच्यामध्ये कोर्स म्हणजे डेटा अनालिटिक्सच्या प्रोसेसमध्ये हे 7 की कंपोनेंट्स खूप महत्वाचे आहेत. कोणकोणते, डेटा कलेक्शन, डेटा क्लिनिंग, डेटा ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा जनरेशन म्हणजे इनसाइट जनरेशन अँड डिसिजन मेकिंग. हे 7 की कंपोनेंट्स खूप महत्वाचे आहेत आणि याच्याच आधारे तुम्ही तुमचा बिझनेस असेल, ऑर्गनायझेशन असेल, कंपनी असेल, तुम्ही ग्रोथ करू शकता, बिझनेस वाढू शकता, प्रोडक्शन्स वाढू शकतात, सेल्स वाढू शकतात. तर हे आहेत तुमचे की कंपोनेंट्स आणि हे पुढे आपल्याला डीप मध्ये कव्हर करायचे. मी फक्त इथे शॉर्ट मध्ये सांगितलंय, हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचं, हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचंय. ओव्हरऑल जर या ठिकाणी आपण डेटा अनालिटिक्सचा जर या ठिकाणी ड्युरेशन जर पाहिलं, डेटा अनालिटिक्स जर आपण ड्युरेशन जर पाहिलं, तर अप्रॉक्सिमेटली आपला कोर्स हा चालणार आहे 6 to 7 मंथ. 6 to 7 मंथ चालणार आहे आणि टोटली 100% प्रॅक्टिकली ट्रेनिंग आहे. टोटली 100% प्रॅक्टिकली ट्रेनिंग आहे पहा. म्हणजे जे काय मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे किंवा जे काय मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे, हे सर्व मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. डेटा
एक्स्ट्रॅक्ट कसे करायचा आहे, ट्रान्सफॉर्म कसा करायचा आहे, लोड कसा करायचा आहे, ग्राफ कसा तयार करायचा आहे, ट्रेंड्स कशा शोधायचा आहे, डॅशबोर्ड कसा तयार करायचा आहे. अक्षरशः हे प्रोजेक्ट्स मी तुम्हाला तयार करून देणार आहे. स्वतः मी तयार करणार आहे. 100% प्रॅक्टिकली ट्रेनिंग असेल पहा. ओके. आणि ट्रेनिंग होत असताना आपले एरर येणार आहे. मला सुद्धा एरर येणार आहेत पहा. पण एरर येऊ द्या. जितके एरर येतील तितके जास्त आपण या ठिकाणी स्वतः शिकणार आहोत पहा. एरर येऊ द्या. एररला घाबरायचं नाही. आणि शिका तर प्रॅक्टिकली शिका. थेरॉटिकली कन्सेप्ट कव्हर करू नका. पण लक्षात घ्या, इंटरव्ह्यू मध्ये तर तुम्हाला ठिकाणी थेरॉटिकली कन्सेप्ट तर लागतोच. आपण थेरॉटिकली प्लस प्रॅक्टिकली. लक्षात घ्या, जे काय मी तुम्हाला सांगतो ना, हे सर्व आपण इथे पहा. एक्झाम्पल हे पहा, मी जे काय सांगतो हे सर्व प्रकारे आपण मी असं राईट करतो पहा. तुम्हाला बोलता बोलता या ठिकाणी मी टाईप करतो, जेणेकरून तुमच्या ठिकाणी थिअरी पार्ट पण कव्हर होतो आणि जेणेकरून तुमचा प्रॅक्टिकली पार्ट सुद्धा काय होतो या ठिकाणी रेडी होतो पहा. म्हणजे जी काय बॅच आहे ती ती 100% प्रॅक्टिकली ट्रेनिंग असेल. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा कोर्स कम्प्लीट होईल, कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट, लक्षात घ्या, कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण प्रोव्हाइड करतोय IT कंपनीचं. ओके. म्हणजे जे काय तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे ते ग्लोबली रिकॉग्नाइज असेल पहा. सर्टिफिकेट भेटेल तुम्हाला LTH IT सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीचं. ओके. त्यानंतर जे काय मी तुम्हाला सांगतोय, जे काय मी तुम्हाला बोलतोय, हे पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड होतात पहा. आणि रेकॉर्ड झालेले व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत आपल्या मोबाईल ऍपमध्ये. कुठे भेटणार आहेत तुम्हाला? मोबाईल ऍपमध्ये. तुम्हाला मी एक पाठीमागची बॅच दाखवतो का. समजा इथे या. आता या ठिकाणी ऑलरेडी 2 वाजता या ठिकाणी एक डेटा अनालिटिक्सची बॅच चालू आहे. त्या डेटा अनालिटिक्सची बॅच मी तुम्हाला सांगतो. लाईव्ह बॅच आहे, सध्या करंट बॅच आहे. आत्ताच कुठेतरी 1 महिना झालाय त्या बॅचला. तर इथे तुम्हाला मी दाखवतो पहा. हे पहा, हा कोर्स आहे. त्याच्यावर क्लिक करा. इथे पहा, सांगायचं काय, हे पहा, पायथॉन रेकॉर्डेड व्हिडिओ. पायथॉनच्या आतमध्ये पायथॉनचे लेक्चर्स आहेत पहा. हे पहा, समजा या ठिकाणी पहा, MySQLच्या आतमध्ये MySQLचे व्हिडिओ आहेत. MySQL नोट्सच्या आतमध्ये MySQLच्या नोट्स आहेत. पायथॉनच्या आतमध्ये पायथॉनच्या नोट्स आहेत. इथे तुम्हाला दिसेल पहा, टोटल टेस्ट घेतलेला तिथे. म्हणजे दर 15 दिवसाला किंवा दर वीकली आपण या ठिकाणी काय करतो, टेस्ट घेतो पहा. दर वीकली टेस्ट असेल, इथे टेस्ट दिसेल पहा, 1 2 3, तीनच आत्ताशी 1 महिना झाला या बॅचला आणि 1 महिन्यामध्ये 3 टेस्ट झाल्यात पहा. ओके. त्यानंतर तुम्हाला नोट्स असतील, त्यानंतर तुमच्या ठिकाणी PDF फाईल असतील. हे ऑल मटेरियल्स आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तुम्हाला नोट्स काढण्याची आवश्यकता नाहीये. ऑलरेडी मी नोट्स तयार करून ठेवलेला आहे. तुम्हाला जर वाटले त्याची झेरॉक्स काढायचे तुम्ही त्याची झेरॉक्स वगैरे काढू शकता पहा. ओके. नोट्स, PDF, मटेरियल्स हे सर्व आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आफ्टर कोर्स तुम्हाला इंटर्नशिप आहे पहा, फ्री इंटर्नशिप. तुम्हाला जर वाटलंय की आपल्या कंपनीमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे ऍज अ डेटा अनालिटिक्स किंवा ऍज अ डेटा अनालिस्ट म्हणून, तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये इंटर्नशिप काय करू शकता, जॉईन करू शकता. इंटर्नशिपचे आपण कुठल्याही प्रकारे पैसे वगैरे घेत नाही. तुम्ही आमच्याकडे इंटर्नशिप फ्री मध्ये करू शकता पहा. इंटर्नशिप मध्ये तुम्ही काय करता, तर इंटर्नशिप मध्ये तुम्ही लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करता. जे काय आपले कंपनीचे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सच्या लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काय करता, तुम्ही काम करता पहा. ओके. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज असतील, इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स असतील, त्यानंतर तुमचा रिझ्यूम बिल्डिंग असेल, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी रिझ्यूम बनवण्यापासून ते रिझ्यूम अप्लाय कशा प्रकारे करायचंय, LinkedIn ला प्रोफाईल कशी ओपन करायची, नेटवर्क कसं जोडायचंय, हे सर्व आपण तुमच्याकडून या ठिकाणी करून घेतोय पहा. ओके. म्हणजे रिझ्यूम बनवण्यापासून ते रिझ्यूम अपलोड करण्यापर्यंत सर्व काही या ठिकाणी पूर्ण हेल्प केली जाते पहा. म्हणजे 100% प्लेसमेंट असेल तुम्हाला, म्हणजे 100% प्लेसमेंट असिस्टन्स. ओके. आता मी या ठिकाणी 100% प्लेसमेंट का म्हणत नाहीये, 100% प्लेसमेंट का म्हणत नाहीये, तर लक्षात घ्या, कोणतंच इन्स्टिट्यूट किंवा कोणतीच कंपनी तुम्हाला 100% प्लेसमेंट देत नाही. कोणतीच देत नाही. जर एखादी इन्स्टिट्यूट किंवा एखादी कंपनी म्हणत असेल ना की आम्ही तुम्हाला 100% प्लेसमेंट देऊ, तर अक्षरशः ते फेक आहे किंवा ते फ्रॉड आहे.
कुणी 100% प्लेसमेंट देऊ शकत नाही. जर तुमच्याकडे स्किल असेल, नॉलेज असेल, तुमच्याकडे कम्युनिकेशन्स असेल, तर तुम्हाला 100% जॉब भेटतो. आणि जॉब हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या याच्यावर मिळवता, ना की त्यांच्या याच्यावर. ओके. तर जॉबसाठी तुम्हाला जे काय मेहनत आहे, म्हणजे तुमचं रिझ्यूम बनवण्यापासून मॉक इंटरव्ह्यू असेल, तुमच्या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळे हायरिंग पाठवतोय. समजा मी आता तुम्हाला दिवसभरामध्ये हायरिंग पाठवल्या, 2 हायरिंग पाठवल्या. आता मला सांगा, अप्लाय कुणाला करायचंय? मी तुम्हाला हायरिंगची लिंक पाठवली, की या या कंपनीमध्ये सध्या जॉब रोल आहे आणि तू अप्लाय कर. मी तर रिझ्यूम बनवून घेतलाय. आता मला सांगा, रिझ्यूम अपलोड कोणाला करायचा आहे? तुम्हालाच करायचा आहे. ठीक आहे, रिझ्यूम अपलोड सुद्धा मी केला. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट आली, की या या तारखेला या या वाजता इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू द्यायचा आहे कुणाला? तुम्हालाच द्यायचा आहे. ओके. इंटरव्ह्यू फेस कोणाला करायचा आहे? तुम्हालाच करायचा आहे. म्हणजे हे काम तुमचं आहे. हे काम तुमचं आहे. आमचं काम काय आहे तुम्हाला, की तिथपर्यंत घेऊन जाणे. जी काही तुम्हाला मदत हवी असेल, तुम्हाला आमच्याकडून 100% या ठिकाणी मदत आहे का? म्हणजे मला सांगायचं काय, की मी जे आहे ते स्पष्ट सांगतोय. ओके. म्हणजे काही काही इन्स्टिट्यूट किंवा काही काही कंपनीज तुम्हाला सांगतात की 100% प्लेसमेंट नाही. हे सर्व तुम्हाला करायचंय. इंटरव्ह्यू फेस तुम्हाला करायचा. आमचं काम काय आहे, की तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणे. मीही तुम्हाला म्हणू शकतो की 100% प्लेसमेंट. आजही आताही आपली स्वतःची आयटी कंपनी आहे, की त्यामध्ये सध्या हायरिंग चालू आहे. पण मी तुम्हाला कोणालाही शब्द वगैरे देत नाही. फक्त मी एवढंच सांगू शकतो, की टोटल तुम्हाला 100% प्लेसमेंटसाठी जी काही मदत असेल, ती मदत तुम्हाला आपल्या कंपनीकडून 100% केली जाईल का? ओके. चला, तर टोटल 7 दिवसाचे या ठिकाणी फ्री डेमो लेक्चर्स आहेत. 7 दिवसाचे या ठिकाणी फ्री डेमो लेक्चर्स आहेत. डेमो लेक्चर्स फ्री आहेत. कुठल्याही प्रकारचे आपण तुमच्याकडून चार्जेस वगैरे घेत नाहीये. आज पहिला दिवस आहे. अजून 6 दिवस डेमो लेक्चर्स या ठिकाणी आपण घेतोय. अगोदर तुम्ही डेमो लेक्चर्स करा आणि डेमो लेक्चर्स तुम्हाला जर आवडले, तुम्हाला वाटतंय की खरंच या ठिकाणी सरांनी शिकवलेलं समजतंय आणि मी खरंच या ठिकाणी प्रोजेक्ट्स असतील, डॅशबोर्ड्स असतील मी तयार करू शकतो. त्यानंतर तुम्ही बॅच जॉइन करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोर्स केला जाणार नाही. फक्त एवढंच सांगणं आहे की 7 दिवस फ्री डेमो लेक्चर्स आहेत. ते डेमो लेक्चर्स अटेंड करा. तुमचे कुणी मित्र मैत्रिणी असतील त्यांनाही सजेस्ट करा की डेमो लेक्चर्स अटेंड करा. डेमो लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला जे काय आपण शिकतोय ते सर्व थोडी थोडी माहिती या ठिकाणी मी तुम्हाला 7 दिवसामध्ये देणार आहे. 7 दिवसामध्ये आपण सिलेबसला सुरुवात करणार नाहीये. 7 दिवसामध्ये फक्त आपण इंट्रोडक्शनच पाहणार आहोत. जसं की आज इंट्रोडक्शन पाहिलं आपण, एकच एक्झाम्पल घेतलं, जसे की डीमार्टचं. डीमार्टचं एक्झाम्पल पाहिलं. फक्त आपण समजून घेणार आहोत 7 दिवसामध्ये. आणि 7 दिवसानंतर आपण आपल्या डेटा अनालिटिक्सच्या कोर्सला आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. तर आज आपला पहिला दिवस होता, त्यामुळे जास्त काही मी या ठिकाणी बोलत नाही. फक्त एवढंच सांगतोय की अजून 6 दिवस या ठिकाणी आपले डेमो लेक्चर्स आहेत. डेमो लेक्चर्स मध्ये तुम्हाला शिकायला खूप भेटेल. खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप काही सांगण्यासारखं आहे. हे तुम्हाला मी डेमो लेक्चर्स मध्ये नेक्स्ट एक्सप्लेन करेल. तर डेली 6 वाजता, दररोज 6 वाजता तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, आपलं लेक्चर्स अटेंड करायचं आहे. ओके. तुम्ही लेक्चर्स ऑनलाईन पण करू शकता आणि तुम्ही लेक्चर्स ऑफलाईन पण करू शकता. तर ऑनलाईन वाल्यांसाठी आपण ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवर दररोजच्या दररोज लिंक येते. आणि ऑफलाईन वाल्यांसाठी या ठिकाणी लोकेशन आहे आपलं दिल्ली गेट. ओके. दिल्ली गेट, अहिल्यानगर, इथे तुम्ही ऑफलाईन लेक्चर कधीही करू शकता का? ओके. तुम्हाला वाटलंय लेक्चर ऑफलाईन करायचं, ऑफलाईन करा. जर तुम्हाला टायमिंगचा इश्यू येत असेल, तर 7 दिवस डेमो लेक्चर होऊ द्या. हा पूर्ण वीक डेमो लेक्चर होऊ द्या. तुम्ही ऍडजस्ट करा. आणि डेमो लेक्चर झाल्यानंतर वाटलंच तर आपण टाइम चेंज करू. तुम्हाला जर वाटलंय की हा टाइम तुम्हाला ऍडजस्ट होत नाहीये, तुम्ही या, भेटा, बोला, आपण टाइम चेंज करू. ओके. पण सध्या तरी 7 दिवस फ्री डेमो लेक्चर्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही करा. जे काय बोलतोय, जे काय शिकवतोय ते पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड होतात. बाहेर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ देत नाही. पण आपण आपल्या कोर्समध्ये मुलांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रेकॉर्डिंग व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. रेकॉर्डिंग व्हिडिओचे आपण तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही. आणि जवळजवळ 1 वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी ऍक्सेस असेल का?
1 वर्ष तुम्ही ऍक्सेस आहे रेकॉर्डिंग व्हिडिओचा. त्यामध्ये नोट्स आहेत, PDF आहे, मटेरियल्स आहेत, टेस्ट आहेत, क्विज आहेत, सगळं काही तुम्हाला या ठिकाणी आपल्या ऍपमध्ये भेटेल. ओके, चला. तर आज पहिला दिवस आहे. भरपूर काय सांगण्यासारखं, शिकवण्यासारखं आहे, पण जास्त काय मी या ठिकाणी बोलत नाही. उद्यापासून मी तुम्हाला यावर थोडं अजून जास्त डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल आणि डीप मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर ऑनलाईनचे मेंबर्स कुणाचे काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर क्लिअर करा, म्हणजे विचारा, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऑनलाईनचे मेंबर्स, ऑनलाईन इकडे ऑफलाईन, तुमचे जर काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. मेसेज करा, काही प्रश्न असेल तर विचारा. नगरमध्ये ऑफिस आपलं दिल्ली गेट मध्ये आहे. दिल्ली गेट मध्ये मार्क इंडिया पतसंस्थेसमोर केकीज केक शॉपच्या वरती आपलं ऑफिस आहे. तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा ऑफलाईन लेक्चरसाठी येऊ शकता. माझा हा मोबाईल नंबर आहे. माझ्या मोबाईल नंबरवर कधीही कॉल करा, मेसेज करा. ओके, अजून काही डाऊट प्रश्न असतील तर विचारा. आज पहिलं डेमो सेशन आहे. ओके, डेमो सेशन मध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. मी सिलेबसला स्टार्ट करणार नाहीये. ओके, तर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील त्यांनाही सांगा, डेमो लेक्चर अटेंड करायला लावा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आपण फोर्स करणार नाहीये. पटलं तर जॉईन करा, अदरवाईज तुमच्या याच्यावर आहे. ओके, चला. तर आज पहिला दिवस आहे म्हणून थोडं लवकर थांबतो. जर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ लागत असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे. यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा मला कॉल करा. तुम्हाला आजचा झालेला रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवून देतो. ओके, ऍक्च्युली तर आपले रेकॉर्डिंग व्हिडिओ कुठे दिसणार आहेत तुम्हाला? आपल्या मोबाईल ऍपमध्ये दिसणार आहेत, बरोबर आहे. पण सध्या डेमो लेक्चर चालू आहे, त्याच्यामुळे आपले लेक्चर्स मी तुम्हाला तुमच्या पर्सनल नंबरवर सेंड करेन. ओके, आणि रेग्युलर झाल्यानंतर मग तुम्हाला ऍपमध्ये दिसतील. तर ठीक आहे, थांबतो इथेच. ऑनलाईनचे मेंबर्स काही प्रश्न असतील तर विचारू शकता, अदरवाईज मी थांबतो. एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन्स? ओके, चालेल. तर थांबतो इथेच. चला, थँक्यू. लेफ्ट व्हायचं असेल तुम्ही लेफ्ट होऊ शकता. थँक्यू.